नमस्कार मंडळी, मी सौ शुभदा सूर्यकांत चांदगुडे। माझ्या मिलेट्स व हेल्थ टिप्स या चॅनेलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आतापर्यंत आपण बरंच बघितलं आहे की भरड धान्य म्हणजेच मिलेट्स हे कसं आपलंच भारतीय पुरातन धान्य आहे व याच्यापासून कसं आजार बरे होतात आणि हेच धान्य आपण गहू व तांदळाला पर्यायी धान्य म्हणून कसं वापरू शकतो हेही बघितलेलं आहे। याच्यापासून तुम्ही भाकरी, पोळी, भातही खाऊ शकतात आणि आजार बरे करू शकतात। तर हे कुठलंही औषध नाही, कुठली पॅथी नाही, तर हे आपल्या तब्येतीला अतिशय चांगलं असलेलं आपलंच पुरातन असं धान्य आहे। तर आजकाल मंडळी आपली बदलती जीवनशैली किंवा झोपण्याच्या उठण्याच्या वेळा या इतक्या बदललेल्या आहेत, इतकं उशिरा आपण झोपतो, इतकं उशिरा आपण उठतो आणि खाण्याच्या सवयी फास्ट फूड खाणं किंवा रिफाइंड तेल खाणं, मैदा खाणं, साखर खाणं याच्यामुळे आजकाल बऱ्याच जणांना बद्धकोष्ठतेचा किंवा कॉन्स्टिपेशनचा हा त्रास खूप जास्त बघायला मिळतो। तर जर तुम्ही भरड धान्य हे जे मी सांगितलेल्या प्रकारे जर तुम्ही त्या टाइम टेबल मध्ये खात गेले तर तुम्हाला कधीही बद्धकोष्ठतेचा त्रास होणार नाही। म्हणजे फक्त आहारातूनच तुमची पूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टीम क्लिअर होईल। आणि मंडळी तुम्हाला एक माहिती आहे का, आपलं जेव्हा आतड स्वच्छ नसतं किंवा आपल्याला कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो तर आपल्या पूर्ण शरीराचे जे आजार असतात ते आजाराचं माहेरघर असतं आणि आपल्या गट हेल्थचा म्हणजेच आपल्या सगळ्या इंटेस्टाइनचा डायजेस्टिव्ह सिस्टीम त्याला गट हेल्थ म्हणतात। तर आपल्या गट हेल्थचा मेंदूचाही खूप जवळचं कनेक्शन आहे आणि एकदा याचा कंट्रोल गेला की पूर्ण शरीरावरचा ताबा जातो। म्हणून कधीही आपलं पोट हे नेहमी स्वच्छ ठेवलं पाहिजे, आपली पचनक्रिया ही चांगली ठेवली पाहिजे। म्हणून आपण कधीही मिलेट्सचा भरड धान्याचा वापर, पालेभाज्यांचा वापर किंवा फळांचा वापर, कच्च्या भाज्या खाणं हे नेहमी आपल्याला ही सवय ठेवली पाहिजे। आणि याच्या उपरही जर आपल्याला बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर लगेच कुठलेही बाहेरचे चूर्ण गोळ्या खायला पडू नका, तर काही घरगुती उपाय करून बघा। तर याच्यात सगळ्यात पहिला आणि रामबाण उपाय म्हणजे त्रिफळा चूर्ण घ्यायचं। त्रिफळा चूर्णामध्ये फक्त 3 फळांचं चूर्ण असतं, हे आवळा, बेहेडा आणि हरडा। त्यामुळे हे तुमचं कुठलंही औषध नाही, त्यामुळे रोज जरी घेतलं तरी याचे साईड इफेक्ट्स नाही। त्यामुळे तुम्ही एक तर झोपताना एखादा चमचाभर गरम पाण्यात घेतलं तर अतिउत्तम आहे। सकाळी सकाळी तुमचं पोट एकदम साफ होईल। रोज घ्यायचं नसेल तर तुम्ही आठवड्याच्या शेवटी दुसऱ्या दिवशी सुट्टी असेल तेव्हा तुम्ही घेऊ शकतात। त्याच्यानंतर दुसरा उपाय म्हणजे एरंडेल तेल। तुम्ही झोपताना जर चमचाभर एरंडेल तेल घेतलं आणि त्याच्यावर गरम दूध किंवा पाणी प्यायले तरी दुसऱ्या दिवशी तुमचं पोट अतिशय छान साफ झालेलं असतं। नंतर नारळाच्या पाण्याने सुद्धा कॉन्स्टिपेशनच्या सगळ्या तक्रारी दूर पडतात। नंतर जेवल्या जेवल्या जर तुम्ही थोडीशी बडीशोप खायची सवय ठेवली किंवा बडीशोपचं पाणी प्यायले तरी तुमची डायजेस्टिव्ह सिस्टीम ही एकदम चांगली राहते आणि तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास होणार नाही। नंतरचा उपाय म्हणजे तुम्ही एक तर सकाळी सकाळी उपाशी पोटी किंवा झोपताना गरम पाण्यामध्ये लिंबू आणि काळं मीठ किंवा थोडंसं सैंधव नमक टाकून जर घेतलं तरीही तुमचं पोट स्वच्छ राहण्यात खूप हातभार लागतो। पोट साफ व्हायला तुम्ही कोमट पाण्यात मधही घेऊ शकतात, फक्त मध घेताना पाणी खूप गरम नको, त्यामुळे मध पाण्याने पोट साफ होतं। किंवा तुमच्या जवळ जर बिलोनी साजूक तूप असेल तर तुम्ही चमचाभर तूप आणि त्याच्यावर जर गरम पाणी प्यायलात किंवा गरम दुधामध्ये अगदी देशी गाईच्या दुधामध्ये जर तुम्ही चमचाभर बिलोनी तूप घेतलं तरी पोट साफ होण्यात खूप चांगली मदत होते। आणि शेवटचा एक उपाय म्हणजे इसबगोल। पण इसबगोलची खूप सवय लावू नये, त्याच्यात फायबरचं प्रमाण खूप जास्त असतं आणि ते आपण घेतलं की ते पोटामध्ये थोडंसं फुलतं, तर त्यामुळे क्वचित याचा उपयोग करण्यास काहीही हरकत नाही। त्यामुळे आपण हे सगळे कॉन्स्टिपेशनला घरगुती उपाय बघितले, पण सगळ्यात उत्तम म्हणजे तुमचा आहारच असा ठेवा की तुम्हाला दुसरं काहीही घ्यायची गरज पडणार नाही। त्यामुळे तुम्ही रोज हे 5 पॉझिटिव्ह मिलेट्स जे असतात, फॉक्सटेल मिलेट म्हणजे राळे किंवा लिटिल मिलेट्स म्हणजे सावा किंवा कुटकी
किंवा कोडो मिलेट जे रक्त शुद्ध करतं म्हणजेच मराठीत कोद्रा, किंवा आपलं बार्नयार्ड मिलेट म्हणजेच भगर, आणि ब्राऊन टॉप मिलेट्स म्हणजेच हरी कांगणी किंवा किंग ऑफ मिलेट, तर तुम्ही याचा जर उपयोग आहारात ठेवला, अंबालीच्या स्वरूपात तुम्ही जर हे घेतलं तर तुमच्या पचन क्रियेत कुठलाही कधीही अडथळा येणार नाही. आणि एकदा तुमचं पोट साफ असलं, पचन क्रिया व्यवस्थित असली, तर दुसरे आजार तुमच्यापासून अगदी कोसभर लांब राहतील. तर मंडळी, जरूर तुम्ही या पॉझिटिव्ह मिलेट्सचा वापर करा. पॉझिटिव्ह मिलेट्स हे गहू व तांदळाला पर्यायी धान्य आहे. हे कुठलंही औषध नाही किंवा वेगळं काहीतरी फॉरेनचं धान्य नाही. तर जरूर वापर करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. तर मंडळी, माझ्या व्हिडिओला तुम्ही जरूर लाईक करा, सबस्क्राईब करा, आपल्या मित्रमंडळींमध्ये फॉरवर्ड करा. नमस्ते, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.